लावले होते गाड्या थांबतो. हो इकडे गाड्या थांबतो. इकडल्या गाड्या इकडे अरे इकडे 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 करा. बसले सगळे. सर्व्हिस रोड झालाच पाहिजे. होत कसा नाही झालाच पाहिजे. या नॅशनल हायवेचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या नॅशनल हायवेचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या नॅशनल हायवेचं सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. यस सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड झालाच पाहिजे. या भागातील सर्व शेतकऱ्यांनी रस्ता रोकोचं आयोजन केलं. याचं कारण असं आहे की 2013 पासून हे हायवेचं काम चालू आहे, पण आतापर्यंत शेतकऱ्यांची नुसतं धूळदेत आणि त्यांचा संभ्रम निर्माण करण्यात येतो. तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं या दोन्ही बाजूनी शेतकरी येतो आणि 50 फूट रोडची हाईट आहे. त्यांनी काय उडी मारून जायचं एखाद्याचा पाय मोडून माहिती आहे का? म्हातारे लोक त्यांनी कसं करायचं त्याच्यामुळे आमच्यावर ही वेळ आली. शेतकरी सर्व्हिस रोड प्रामुख्याने व्हावा यासाठी आम्ही इथं सर्व जमा झालो आहोत आणि आमच्या दोन्ही साईडनी जमिनी इथं आणि 50 ते 60 फूट हाईट आहे जमिनीची ह्या हायवेची. तर ज्यावेळेस नॅशनल हायवे तयार झाला त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं विश्वासात घेतलं की सांगितलं तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तुमचे जे तुमच्या ज्या अडचणी त्या सॉल्व्ह करू. पण कुठलीच अडचण सॉल्व्ह नाही केली. पाईपलाईन केल्या नाही, खालून सर्व्हिस रोड दिला नाही, काहीच केलेलं नाहीये. तर आता आमची रस्ता रोको करायची वेळ का आली ह्याला नॅशनल हायवे आणि हे जिल्हा प्रशासन जबाबदार आहे. तर त्यांनी गंभीर दखल घेऊन हा सर्व्हिस रोड पूर्ण करावा आणि 1 महिन्याच्या आत सर्व्हिस रोड पूर्ण करून शेतकऱ्यांचं जी गैरसोय ती दूर करावी. कारण इथं जवळच 600 मीटरवर काम चालू आहे स्लिप रोडचं. त्यामुळे एवढं काय त्यांना अडचण नाही आहे हे करण्यासाठी. फक्त एक 600 मीटरचा रोड करायचा आहे. त्यामुळे हे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचं समाधान होणार आहे. तर यावेळी एवढं सांगू शकतो की नॅशनल हायवे आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनी गंभीर दखल घेऊन हा लवकर निर्णय घेऊन सर्व्हिस रोडचा मार्गी लावाव. नाहीतर आणखी तीव्र आंदोलन आम्ही संभाजीनगर असेल किंवा मुंबई येतात त्यांना फील्डवर येत नाहीत, कुठून कसा रोड चालला हे माहीत नाही. आज आंदोलन करत असताना देखील निवेदन घ्यायला कोणी त्यांचा माणूस येत नाही या ठिकाणी. ही निश्चितच हे आपलं देखील दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल की आपण त्यांना त्यावेळेस जमिनी दिल्या त्यावेळेसच आपण अडवायला पाहिजे होता, तर त्यावेळेस तो रोड झाला असता. म्हणून मी या ठिकाणी त्याला उचला आज उन्हात आज त्याला चक्कर आली. गाडीत बसवा त्याला उचल जाऊला घ्या त्याला. म्हणजे आज चक्कर यायला आज माणूस बेशुद्ध पडलाय तो पोरगा. म्हणजे ही वेळ आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आणलेली आहे. ते निवेदन तर घेतलं पाहिजे सर आमचं. आम्ही 5 मिनिट तुम्हाला बी आम्ही विनंती केली होती आम्ही 5 मिनिट बसू. पाणी नका पाजू त्याला. हा ऐसे लावा 5 मिनिट आम्ही फक्त बसा म्हणून. कोण आहे बसन त्याला कस काय दवाखान्यात गाडी चालू करा.
निवेदन देण्यासाठी. सर कुठपर्यंत आहे सर? आम्ही 2 घंटे उन्हात लोक गेलेले पाहिजे का यांना आता? ट्रॅफिक लय लांब. 2 मिनिटं फक्त सर. आम्हाला तिकडे बाजूला उन्हात उभा राहावं लागेल ना आम्हाला. आम्ही काय सावलीत बसता? फक्त मी टाइम दिलेला आहे त्यांना सर. असं आम्ही टाइमात 10 वाजता इथं आलो होतो का नाही? तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना विचारा आम्ही 10 वाजता इथं आलो का नाही. नाही जास्त वेळ आम्ही तर बसणार नाही, पण निवेदन घ्यायला आलं पाहिजे ना. आमची विनंती आहे तुम्हाला. आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत. आम्ही तुम्हाला सहकार्य करत नाही सर. आम्ही बसता नाही म्हणत होतो प्रातिनिधिक बसणार नाही, परंतु नॅशनल हायवेच्या 11 वाजल्या 10चा टाइम दिला, आणखी कुणी यायला तयार नाही सर. आणि आता वन वे संपत आहे ना पुढे आलं की महालक्ष्मी चौकात इतकं ट्रॅफिक नाही राहत पुढे. निवेदन कोणतरी घेतलं पाहिजे सर. निवेदन घ्यायला इथला अधिकारी हायवेचं करायचं काय? सर्व्हिस रोड, सर्व्हिस रोड, सर्व्हिस रोड. आज या ठिकाणी धुळे सोलापूर हायवे यावर आज या परिसरातील सर्व शेतकरी बांधव रस्ता रोको करत आहेत. या रस्ता रोको करण्याच्या पाठीमागचं कारण की ज्यावेळेस हा नॅशनल हायवे तयार होत होता 2016 पासून वारंवार या ठिकाणी मागणी केलेली आहे किंवा हा जो रोड धुळे सोलापूर हायवे या रोडच्या आजूबाजूला दोन्ही शेतकऱ्याच्या जमिनी आहेत. आणि आपण पाहिलं असेल या ठिकाणी किंवा धुळे सोलापूर जुने आपला जो रोड आहे हायवे आहे शहरात जाणारा त्याच्यापासून संभाजीराजे महाराज चौक ते इमामपूर रोड या रोड पर्यंत या रोडची हाईट जवळपास 35 ते 40 फुटांनी वाढलेली आहे. आणि तिथून पुढं संभाजीनगरकडे जाणारा रोड महालक्ष्मी चौकापर्यंत पूर्ण रोड हा 0 करण्यात आलेला आहे. फक्त या 1.5-2 किलोमीटरच्या अंतरात या रोडची हाईट वाढलेली आहे. आणि संभाजीराजे चौक ते इमामपूर रोड हे 1.5 किलोमीटर अंतर आहे फक्त. आणि या 1.5 किलोमीटरच्या अंतरात आम्ही दोन्ही साईडनी सर्व्हिस रोड करावा अशी मागणी वारंवार नॅशनल हायवे असेल जिल्हाधिकारी साहेब असतील यांच्याकडे 2019 पासून आम्ही करत आहोत किंवा ज्यावेळेस काम या रोडचं चालू होईल त्यावेळेस आम्ही काम करून देऊ अशी नॅशनल हायवेची भूमिका वारंवार होती. आम्ही गेल्या महिन्यात देखील त्यांना विनंती केली रोड या स्लिप रोड सर्व्हिस रोड करत असताना किंवा तुम्ही हा 600 मीटरचा जर रोड वाढवला तर या साईडला या रोडच्या उत्तरेस आणि दक्षिणेस जे शेतकरी ज्यांच्या जमिनी आहेत ज्यांनी जमिनी कशा करायच्या आता ज्या ठिकाणी आमच्या रामभाऊ शिंदे यांनी सांगितलं की बाबा निश्चितच इकडून जर तिकडे जायचे असेल तर हा नॅशनल हायवे रोड आहे आणि वरून हा रोडवर चढून पलीकडल्या शेतात जात असताना जर एखाद्या महिलाचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला जिम्मेदार कोण राहणार आहे. आणि नॅशनल हायवे जाणीवपूर्वक हा त्रास देण्याचं काम करत आहे. कारण की या ठिकाणी डीपीआर मंजूर झाला सुरुवातीला पालिंकर साहेब त्या डीपीआर मध्ये याची मंजुरी घेण्यात आली होती. याला बजेटही सँक्शन झालं होतं परंतु नॅशनल हायवेला कोणी सांगितलं काय माहित नाही. त्यांनी हा रोड अर्ध्यातच सोडून दिला. संभाजीराजे चौकातून चढत असताना 200-300 मीटरवर त्यांनी तो रोड वर चढवला आणि ह्याच रोडला खाली पुढे 200-300 मीटर गेलं की खाली स्लिप रोड दिला आणि तो इमाम रोडला उतरला. आमच्या या ठिकाणी त्यांना मागणी होती किंवा संभाजीराजे चौक ते इमामपूर रोड हे 1.5 किलोमीटर अंतर आहे. या 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्ही स्लिप रोड आणि सर्व्हिस रोड हे दोन्ही करा. परंतु त्यांनी स्लिप रोडच या ठिकाणी दोन्ही केलेले आहेत उतरायला आणि चढायला. कारण की दोन्ही साईडच्या शेतकऱ्याला जर हे रोड झाले तर कुठलाही फायदा होणार नाही. त्यांच्या जमिनी कसता येणार नाहीत. शेतकऱ्याला वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आताच मध्यंतरी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं एक स्टेटमेंट आहे पत्रक त्यांनी मीडियाला दिलेलं आहे किंवा कुठल्याही नॅशनल हायवेचं काम चालू असताना शेतकऱ्याची पिळवणूक करू नका. तुम्ही शेतकऱ्याच्या काही अडचणी असतील ते प्राधान्याने सोडा. कारण की आम्ही जमिनी त्या ठिकाणी जाण्या येण्याची सगळ्यात महत्वाची सोय जवळून होईल. आणि 600 मीटर अंतर काय त्यांना वाढवता येत नाही. हे काम करत असताना हे बाहेरचे एजन्सी येऊन आपल्याकडे काम करतात आणि हा रोड करत असताना त्यांनी आज 47% बिलो हे काम चालू आहे. इकडे कुणाचंही लक्ष नाही ना जिल्हाधिकाऱ्याचं लक्ष आहे ना कुठल्या पत्रकाराचं या ठिकाणी लक्ष आहे.
47% बिलो हा काम घेऊन हा गुत्तेदार कामच कसा करतो. आम्ही त्यांना विनंती केली तर आम्हाला धमकवण्याचं काम, शेतकऱ्याला धमकवण्याचं काम त्या ठिकाणी ते गुत्तेदारचे लोक करतात बाहेरून येऊन. निश्चितच या ठिकाणी मी त्यांचा जाहीर निषेध करतो. 47% बिलो काम घेऊन त्यांना